आज मुक्ताची सासू बाजारात गेली होती आणि सासू घरी येण्या अगोदर पोट भरून जेवण घ्यावे म्हणून ती खूप घाईने जेवत होती. खरं तर मुक्ता खूप घाबरली होती, कारण जेव्हा सासू घरात असायची तेव्हा तिला अगदी मोजकं जेवण मिळत असे. मुक्ताच्या सासरच्या घरात ती, तिचा नवरा आणि सासू अशा एकूण 3च व्यक्ती राहत होत्या. मुक्ता आणि तिचा नवरा सुधीर यांच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले होते, तरी सुद्धा त्यांना मूल होत नव्हतं. म्हणून तिचा नवरा तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता आणि सासू देखील आपल्याच मुलाला साथ देत होती. जोपर्यंत मुक्ताला मूल होत नाही तोपर्यंत तिला सुनेचा दर्जा दिला जाणार नाही, असे तिच्या सासूचे म्हणणे होते. मुक्ताला जेवणात 1 चपाती किंवा भाकरी आणि थोडीशी भाजी मिळायची आणि मोजूनच 1 वाटी वरण भात तिला दिला जायचा. खूप जास्त भूक असून सुद्धा तिला एवढे जेवण मिळायचे, म्हणून कधीच तिचे पोट भरायचे नाही. आज मुक्ताची सासू बाहेर गेली होती म्हणून ती आधाशासारखी जेवत होती. पण अचानक सासू आली. तिने मुक्ताला जेवताना पाहिले तेव्हा ती मुक्तावर ओरडत म्हणाली, तुला फुकटचे खाताना लाज वाटत नाही का? असे ओरडतच तिने मुक्तासमोरचे ताट उचलले आणि बाहेर कुत्र्यासमोर नेऊन ठेवले व म्हणाली, काय ग हलकट, मी बाहेर गेल्यावर 1 दिवसाचं तू खाऊन घेणार होतीस, म्हणजे मी गेल्यावर पाठीमागे अशी कामे करत असतेस काय? थांब, आता मी जेव्हा बाहेर जाईल तेव्हा किचनला कुलूपच लावते, मग बघतेस की तू कशी खातेस. आपल्या सासूच्या वागण्यावर मुक्ता खूप रडली आणि तिने आल्यावर तिच्या नवऱ्याला काय घडलं हे सगळं सांगितलं. त्यावर मुक्ताचा नवरा सुधीर म्हणाला की आईने जे काही केलं ते बरोबर केलं. तुला काय आम्ही फुकटात खायला घालायचे आहे का? तू आमच्या कोणत्याच कामाची नाहीस. नवरा पण आईच्याच बाजूने बोलत होता. त्या रात्री मुक्ता खूप रडली. तिला रात्रभर झोप आली नाही. तिला वाटत होतं की सासूबाईंनी त्रास दिला तरी चालेल, पण कमीत कमी नवऱ्याने तरी आपल्या बाजूने बोलावे. त्यामुळे जास्त मुक्ताला वाईट वाटत होतं. दुसऱ्या दिवशी मुक्ताने लवकर उठून सुधीरसाठी टिफिन बनवला आणि टिफिन टेबलवर ठेवला. थोड्या वेळाने तिची सासू बडबड करायला लागली, अगं मूर्ख बाई, तुझा नवरा टिफिन न घेताच गेला. तुझं लक्ष कुठे असतं? तू आता दिवसभर घरीच असतेस. माझा मुलगा आता उपाशी राहील. तू तर काल 2-3 दिवसाचं खाऊन घेतलं आहेस. जा आता टिफिन घेऊन माझ्या मुलाला देऊन येत जा. पण आई, मी जर त्यांच्या ऑफिसला गेले तर ते मला ओरडतात. मग काय झालं? तुझा नवरा तुला ओरडणार आहे, दुसरा कोणता पुरुष नाही ओरडणार. नवऱ्याचं बोलणं खायला शिक. ती जाऊन साडी बदलायला लागली, पण तिच्या सासूने तिला साडी बदलून पण दिली नाही. सासू म्हणाली, उशीर झाला आहे, लवकर जा. रिक्षा घेऊन पटकन मुक्ता सुधीरच्या ऑफिसला गेली. सुधीर त्या ऑफिसमध्ये मॅनेजरचं काम करत होता. ती घाबरत ऑफिसमध्ये गेली आणि एका माणसाला सुधीर देशपांडे कुठे आहेत म्हणून विचारले. तो माणूस म्हणाला, सर सध्या आता मीटिंगमध्ये आहेत. त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे जाऊ लागली, पण अचानक तिचा पाय साडीमध्ये गुंतला आणि ती पडणारच होती. पण एका ऑफिस बॉयने तिला सावरले. तो मुलगा म्हणतो, तू इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आली आहेस का? मुक्ता म्हणते, अरे सागर, तू इथे जॉब करत आहेस का? तर तो मुलगा म्हणतो की हो मुक्ता, मी इथे जॉब करतो. जॉब नाही करत तर या कंपनीचा मी मालक आहे. जर तुला इथे नोकरी करायची असेल तर इंटरव्ह्यू देण्याची काहीच गरज नाही. मी तुला असंच नोकरीवर ठेवू शकतो. अरे बाबा सागर, मला बोलू देशील का नाही? मी इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही आली. इथे माझे मिस्टर काम करतात, त्यांचा टिफिन देण्यासाठी मी आली आहे. पण इकडे सुधीर मीटिंग वगैरे करत नव्हता, तर त्याच्या प्रेयसी सोबत बोलत होता. त्याने अचानक खिडकीतून पाहिलं तर त्याची बायको बॉस सोबत बोलताना त्याला दिसली. तो लगेचच बाहेर येतो. आपल्या बायकोला साध्या साडीत पाहून त्याला खूप राग येतो. तो सागरला म्हणतो, सर, ही माझी बायको मुक्ता आहे. आणि सॉरी हा सर, माझी बायको अडाणी आहे. जर तुम्हाला काही वेडवाकडे बोलले असेल तर खरंच सॉरी. सागर काहीतरी बोलणारच होता, पण तोपर्यंत सुधीरने रागाने मुक्ताला बाहेर खेचून आणले
सागर हे सगळं पाहत होता. त्याला हे विचित्र वाटत होते. तो चाललाच होता तोपर्यंत त्याला तिथे एक कानातले दिसते आणि ते कानातले सागर त्याच्यापाशी घेतो. इकडे सुधीर मुक्ताला म्हणतो की अगं मूर्ख बाई, तू कामवालीच्या वेशात इथे कशाला आली आहेस? इथे येऊन माझं स्टेटस तुला खराब करायचं आहे का? तुला तर संध्याकाळी आल्यावर चांगला चोप देतो, म्हणजे तुला समजेल. अहो, तुम्ही टिफिन घरी विसरून आला होता म्हणून तो टिफिन देण्यासाठी मी आली होती. हे बघ, तुझा नवरा एक दिवस उपाशी राहिला म्हणून मरून जात नाही आणि यापुढे माझ्या ऑफिसमध्ये पाऊल सुद्धा तू टाकायचं नाही. बिचारी मुक्ता घरी आल्यावर खूप रडू लागली. ती विचार करते की मी उच्च पदावर शिकली आहे पण माझा काहीच उपयोग नाही. सासूने मला जॉब करण्याची परमिशन दिली नाही. माझी या घरात मोलकरीणसारखी हालत झाली आहे. तोपर्यंत तिथे तिची सासू येते आणि म्हणते की हे बघ, आज मी भाजी आणली आहे पण कालची जी भाजी आहे तीच आज भाजी बनव. लगेच ताजी भाजी बनवू नकोस. अचानक त्यांची नजर मुक्ताच्या कानावर गेली. सासू म्हणते की तुझे कानातलं कुठे गेले? घाबरून मुक्ता लगेच कानाला हात लावते. तिला समजतच नाही की तिचे कानातलं कुठे गेले. एकतर तुझ्या बापाने तुला एक पण दागिना घातला नाही. आम्हीच तुला हे कानातले घेऊन दिले होते. त्यातील तू एक हरवली आहेस. तुला कोणती गोष्ट टिकवायला येते का नाही? असं म्हणून सासू तिचा एक कान जोरात ओढते. तोपर्यंत सुधीर पण ऑफिसवरून येतो आणि म्हणतो काय झालं आहे? आता हिने अजून काय आगाऊपणा केला? अरे पोरा, हे आपलं एक सोन्याचं कानातलं हरवून आली आहे. सुधीरला पण खूप राग येतो आणि तो पण मुक्ताला 2 कानाखाली ठेवून देतो. तोपर्यंत दारावरची बेल वाजते. सुधीर जाऊन दरवाजा उघडतो तर दारात त्याचे बॉस सागर उभे होते. तो लगेचच बॉसला आतमध्ये येण्यासाठी सांगतो. सासू मुक्ता पण बाहेर येतात. मुक्ता सागरला पाहून लगेच पाठ फिरवते आणि तिचे डोळे पुसते. तोपर्यंत सागर मुक्ताला म्हणतो की अगं, तुझं हे कानातलं ऑफिसमध्येच पडले होते, ते मी देण्यासाठी आलो आहे. तोपर्यंत सासू म्हणते तुम्ही हे कानातले देण्यासाठी घरी आला आहात? ह्याच्याऐवजी तुम्ही ते कानातले सुधीरपाशी पण देऊ शकला असता. सुधीर त्याच्या आईला गप्प बसाय सांगतो. तो सागरला म्हणतो सर सॉरी, आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. माझ्या आईला कोणी घरी आलेलं जास्त आवडत नाही. सागर मुक्ताकडे पाहतो तर तिच्या गालावर सुधीरने मारलेले हाताचे वण असतात. तो लगेच जागेवरून उठतो आणि मुक्ताला म्हणतो की हे तुझ्या गालावर कसले वण आहेत? मुक्ता काही म्हणायच्या आधीच सासू म्हणते हे बघा, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये माझ्या मुलाचा बॉस आहात, परंतु इथे येऊन तुम्ही माझ्या सुनेला असा प्रश्न विचारू शकत नाही. अजून एकदा सुधीर सागरची माफी मागतो आणि म्हणतो की माफ करा सर, माझी आई काही पण बोलत असते. सागर एकदा सुधीरकडे पाहतो आणि तेथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सुधीर आणि मुक्ताच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि सुधीर तो विसरलेला होता. तो तसाच ऑफिसला जातो. सागर पण आज ऑफिसला जातो. ऑफिसला जाताना सागरची गाडी सिग्नलला थांबते. तेव्हा त्याची नजर शेजारच्या गाडीवर जाते. त्या गाडीवर सुधीर आणि त्याची प्रेयसी असे एकमेकांच्या अगदी जवळ बसून होते आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या कमरेला आवळून धरले होते. याआधी पण सागरने तिच्यासोबत सुधीरला खूप वेळा पाहिले होते. ऑफिसला गेल्यावर सागर सुधीरला विचारतो की सुधीर, तुझं आणि श्वेताचं काय नातं? सुधीर म्हणतो की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग सागर म्हणतो मग मुक्ताचं काय? सुधीर म्हणतो सर, तुम्ही माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलू शकत नाही. आणि सुधीर बाहेर निघून जातो. आज पण सुधीर घरी टिफिन विसरतो. आज पण तिची सासू तिला जबरदस्तीने ऑफिसला टिफिन घेऊन पाठवते. ती खूप वेळ नकार देते की मी नाही जाणार, पण सासूच्या पुढे तिचं काही चाललं नाही. ऑफिसला गेल्यावर ती सुधीरच्या केबिनमध्ये जाते तर तिथे सुधीर श्वेताच्या गळ्यात हात घालून बसला होता. तो तिला म्हणत होता की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून मुक्ताच्या हातून टिफिन खाली पडतो. त्या आवाजाने सुधीर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की
तुला इथे येऊ नको म्हणलं होतं, तरी पण तू आज ऑफिसला आली आहेस. ठीक आहे, तुला आता माझं आणि श्वेताचं नातं कळाले आहे, तर तुला आज स्पष्टच बोलतो. काही दिवसांनी मी तुला घटस्फोट देऊन मी श्वेतासोबत लग्न करणार आहे. मुक्ता रडायला लागते आणि म्हणते की प्लीज मला घटस्फोट देऊ नका. जर तुम्हाला या मुलीसोबत राहायचे असेल तर राहा, पण मला घटस्फोट देऊ नका. आता या जगात माझे तुमच्याशिवाय कोणी सुद्धा नाही, असे म्हणून मुक्ता तिच्या नवऱ्याचे पाय धरते. पण सुधीर तिचं काहीच ऐकत नाही. तो श्वेतासोबत तेथून निघून जातो. हा सगळा प्रकार सागर पाहत होता. तो मुक्तापाशी आला आणि म्हणाला, प्लीज मुक्ता, अशी रडू नकोस. हवं असेल तर तू माझ्या घरी चल. मुक्ता म्हणते, नाही, कसा पण असला तरी तो माझा नवरा आहे, आणि जर मी तुमच्यासोबत आले तर हा समाज मला काय म्हणेल. डोळे पुसून मुक्ता तिच्या घरी जाते. ऑफिसमध्ये जे काही झालं ते तिच्या सासूला सांगते. सासू म्हणते, जर तुझाच नवरा तुला घरात ठेवू इच्छित नाही तर यावर मी सुद्धा काही बोलू शकत नाही. ती तिच्या बाबांना फोन करते. बाबा म्हणतात, हे बघ, आम्ही तुझं लग्न लावून दिले आहे. तुझं कसं आयुष्य तू घालवायचं तुझं तू बघ, पण इकडे माहेरी अजिबात निघून येऊ नकोस. आमची बदनामी होईल. तिची कोणीच साथ देत नव्हते. मुक्ता तिच्या खोलीमध्ये जाते आणि ती स्वतःला संपवण्याचा विचार करते. परंतु तोपर्यंत तिच्या मोबाईलवर सागरचा फोन येतो. ती फोन घेते. तो तिला खूप समजावतो की हे बघ मुक्ता, समाज आपल्याला काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या पुढे अजून खूप आयुष्य पडलं आहे. तू काहीतरी करून दाखव. मी तुला सांगितले आहे, तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे उघडे आहेत. सागरचं बोलणं ऐकून मुक्ताचा आत्मविश्वास जागा होतो आणि ती सागरच्या घरी जाते. सागर तिला गेस्ट रूम मध्ये राहण्यासाठी सांगतो. रात्रभर मुक्ता रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर तिच्या खोलीत येतो आणि म्हणतो, मुक्ता, तुला चहा प्यायचा आहे का कॉफी प्यायची आहे. मुक्ता म्हणते की सागर, मला काही सुद्धा नको, आणि अचानक रडायला लागते. सागर म्हणतो, सॉरी मुक्ता, पण तुझ्या सासूला आणि तुझ्या नवऱ्याला तुझी काहीच किंमत नाही. मग तू त्यांना का किंमत देत आहेस? मला समजत नाही. तू अशी का वागत आहेस? तू एवढी शिकलेली आहेस. काहीतरी नोकरी करून तू स्वतःचं आयुष्य घालवू शकतेस. सागर, मी माझा संसार टिकवण्यासाठी खूप काही सहन केलं, परंतु आता मी काही सुद्धा सहन करणार नाही. उद्यापासून मी तुझ्या ऑफिसमध्ये जॉईन होणार आहे. मुक्ताचं बोलणं ऐकून सागरला खूप आनंद होतो. दुसऱ्या दिवशी सागर सोबत मुक्ता ऑफिसला जाते. मुक्ताला पाहून सुधीर म्हणतो, तू इथे कशाला आली आहेस? तुला सांगितलं आहे ना, मला तुझ्यासोबत काही संबंध ठेवायचा नाही. मी काही दिवसात श्वेतासोबत लग्न करणार आहे. मुक्ता त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली की खुशाल दुसरं लग्न कर, आणि हे घटस्फोटाचे पेपर आहेत, यावर मी सह्या केल्या आहेत. तू पण सह्या कर, म्हणजे मी मोकळी होईल. मुक्ताचे बोलणे ऐकून सुधीर आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो की काल परवापर्यंत माझी बायको घटस्फोट देऊ नको म्हणून माझ्या पाया पडत होती, पण आज स्वतः घटस्फोटाचे पेपर तयार करून आणले आहेत. ऑफिसमध्ये सागर मुक्ताची सगळ्यांसोबत ओळख करून देतो. ही माझी मैत्रीण मुक्ता माने आणि आमच्या क्लासमधील टॉपर. शिक्षण झाल्यावर हिने जर ऑफिस जॉईन केलं असतं तर आज ही माझ्या पुढे गेली असती. आजपासून मुक्ता या ऑफिसमध्ये मॅनेजर या पदावर काम करेल. सगळ्यांनी तिचे स्वागत करावे अशी माझी अपेक्षा आहे. पण हे सगळं सुधीरला पाहवत नाही. तो विचार करतो की बॉस माझ्या बायकोचा मित्र होता आणि हे मला माहित नव्हतं, आणि आज अशा प्रकारे मला समजलं आहे. तर रोज मुक्ता सागर सोबत ऑफिसला येत होती आणि हे पाहून सुधीर मनातल्या मनात जळत होता. काही महिन्यानंतर सुधीर आणि मुक्ताचा घटस्फोट होतो. त्यानंतर सुधीर श्वेतासोबत लग्न करतो. आता सुधीरची आई जशी मुक्ताला कामे सांगत होती तशी कामे श्वेताला सांगायला बघते. पण श्वेता सासूला म्हणते, हे बघा सासूबाई, मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करते, घरातील कामे मला होणार नाहीत. तुम्ही असं करा, या कामासाठी एखादी बाई लावा, किंवा असं पण तुम्ही घरीच असता
तुम्ही स्वतः सगळी कामे करत जावा. आपल्या दुसऱ्या सुनेचं बोलणं ऐकून सासू तिला मारायला लागते, पण श्वेता तिच्या सासूचा हात जोरात धरते आणि म्हणते, मला मुक्ता समजू नका. मी तिच्याप्रमाणे सहन करू शकत नाही आणि यापुढे जर माझ्यावर हात उचलला तर जेवण करण्यासाठी मी हा हात शिल्लक ठेवणार नाही. आणि श्वेता तेथून निघून जाते. आपला अपमान झाल्यावर सासूबाईला मुक्ताची किंमत कळाली. ती रडू लागते आणि मनात म्हणाली, माफ कर मुक्ता, मी तुझ्यासोबत कधीच चांगली वागली नाही. आता मला चुकीची जाणीव झाली आहे. एके दिवशी मुद्दाम सुधीर मुक्ताच्या केबिनमध्ये जातो आणि म्हणतो, तू मुद्दाम माझ्या बॉस बरोबर दोस्ती केली आहेस ना? तुला दुसरी कंपनी भेटली नाही का? मुक्ता म्हणते, मी काय करते, कुठे जॉईन होते, का जॉईन होते या बाबतीत तुमचा काहीही संबंध नाही. तोपर्यंत तिथे सागर येतो आणि म्हणतो, सुधीर, तू इथे काय करत आहेस? तू आता मुक्ताच्या आसपास पण फिरकायचं नाही. तोपर्यंत सागर मुक्ताकडे प्रेमाने पाहत म्हणतो, मुक्ता, तू आज खूपच सुंदर दिसत आहेस. इकडे श्वेता सुधीरला शोधत होती. ती पाहते की सुधीर तर त्याच्या पहिल्या बायकोच्या केबिनमध्ये आहे. ती रागाने सुधीरला बाहेर ओढून आणते आणि म्हणते, आजपासून तू मुक्तापाशी जायचं नाही. तू फक्त माझा आहेस आणि माझ्यावरच फक्त प्रेम करायचं. काही दिवसांनी सागर सगळ्यांना आनंदाची बातमी सांगतो. तो म्हणतो की पुढच्या महिन्यात मी आणि मुक्ता मॅडम दोघे लग्न करणार आहोत. हे ऐकून तर सुधीरच्या पायाखालची जमीन सरकते. आता मुक्ता या ऑफिसची मालकीण होणार होती आणि हे त्याला सहन होत नव्हते. ठरलेल्या तारखेला मुक्ता आणि सागरचं लग्न झाले. सागरने मुक्तावर कसलेही बंधन लादले नव्हते. ती एकदम स्वतंत्र आयुष्य जगत होती. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर सासू श्वेताला म्हणते की लग्नाला 1.5 वर्ष झाले आहे, अजून तो आई कशी काय होत नाही? श्वेता म्हणते, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला विचारा, मला विचारू नका. कारण दोष तर तुमच्या मुलामध्ये आहे. कारण मुक्ता आई होणार आहे. म्हणजे दोष मुक्तामध्ये नसून तुमच्या मुलामध्ये आहे. हे ऐकून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. आता सुधीर आणि त्याच्या आईला खरंच वाईट वाटू लागलं की लक्ष्मीसारख्या मुक्ताला घरातून हाकलून लावले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन